भाऊ काय सांगणार, नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. तुमच्याकडे काय चर्चा याची मला माहिती नाही. माझं काल रात्री दादा भुसेंशी बोलणं झालं. आमचं आज बसायचं ठरलेलं आहे आणि चर्चा होईल आमची. भुजबळ साहेब आहेत, समीर भुजबळ आहेत, त्यांचे दोघे मंत्री आहेत, त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करू, बोलू आणि त्याद्वारे निर्णय होईल. परस्पर त्याने काही निर्णय केला असेल तर मला माहीत नाही. पण काल शिवसेनेचे दादा भुसे यांचा मला फोन होता. आपल्यासमोरच मी काल सांगितलं, आपल्यासमोरच फोन आलेला होता आणि मी सांगितलं की आपण एकत्रित बसू आल्यावर नाशिकला. मी आता दुपारी नाशिकला 4-5 वाजता आणि त्यानंतर हा निर्णय होईल. आता परस्पर तुम्हाला काय माहिती आहे मला माहित नाही, कोण एकत्र लढणार आहे कोण एकत्र लढणार नाही. पण आम्ही सांगितलेलं की आम्हाला महायुतीमध्येच लढायचं आहे. आम्हाला वरतूनही आदेश आहेत, त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीमध्ये आहोत. भाजपकडून दखल घेतली जात नाही म्हणून शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आले आहे आणि ती युती जवळपास निश्चित मानली जाते. आता असं असेल तर मग मला काही हरकत नाही आहे, आम्ही एकटे लढू. पण तुम्ही जर परस्पर सांगत असाल की बाबा असं कळतंय, सूत्र म्हणतंय, कारण मी स्वतः दादा भुसेंची काल रात्री बोललो. परवा DCM साहेब, शिंदे साहेब, देवेंद्रजी यांची चर्चा झाली. मी त्या ठिकाणी होतो, दादा भुसे आम्ही चौघं त्या ठिकाणी होतो. त्यावर चर्चाही झाली, बोलणंही झालं. जागा वाटपावर थोडंसं आकड्यावर आमचं थोडंसं मागे पुढे चाललेलं आहे. पण काल दादा भुसेंचा संध्याकाळी रात्री फोन आला, त्यावेळेला तो आपल्या समोर झालेला होता. आम्ही सांगितलं की उद्या मी आता नाशिकला जातोय, त्या ठिकाणी आम्ही बसू आणि त्यानंतर निर्णय होईल. आता मी जळगावात चाललेलो आहे. गुलाब भाऊ बसलेले आहेत, मंगेश दादा बसले आहेत, राजबाबा बसले आहेत, त्यांचे काही लोक बसले आहेत. आता मी तिथेच चाललोय. एक 10 मिनिटं 15 मिनिटांमध्ये मी त्या ठिकाणी पोहोचेल आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी बोलणी करू. तिघे मी बोलतोय वेगवेगळे. पण मला असं वाटतं की जर सायदेबल आकडा असेल, कारण राष्ट्रवादीला आम्ही कालच सांगितलं की राष्ट्रवादीला आता परत घेतलं तर संख्या आमची खूप कमी होते. त्यामुळे आता त्यांची मागणी किती जागांची आहे काय मी तपासून बघतो. कारण मी कालच रात्री आपल्या समोरच जळगावमध्ये आलेलो 15 दिवसांनी. त्यामुळे मला असं वाटतं की आज सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला मिळतील. मागणी किती जागांची आपली मागणी चला आता आम्ही बोलली आणि तुम्हाला कसं सांगू कोणाची मागणी काय म्हणून, असं कसं काय आज फायनल होईल. कारण मी आज परत नाशिकला गेलो, धुळ्याला गेलो, नगरला गेलो की माझं येणं होणार नाही. आज आम्ही आकडा फायनल करू. वाटप होईल का आपल्या पक्षाकडून? मला असं वाटतं की आधी युतीचं बोलणं होईल, त्यावर जागांचा तोडगा निघाला की मगच करतो. आणि आम्ही आयबी फॉर्म देऊन टाकू सगळ्यांना आणि मग ही जागा का तो मागे घे, हा मागे घे, असं करता येणार नाही. एकदा आम्ही जागेचा आकडा फायनल करू, त्यानंतर नावं कुठे कुठे कोणत्या प्रभागात कोण लढायचं, कुठल्या प्रभागात कोणती जागा घ्यायची यावर निश्चित रात्रीपर्यंत होईल, उशिरापर्यंत. आणि मग आम्ही एबी फॉर्म देऊ. राहणार का अदानी कुटुंबाने कुणाची घराणेशाही? म्हणजे एका भाजपाचा एक धोरण आहे, एक व्यक्ती एक पक्षामध्ये एकच तिकीट, पण अनेक जण इच्छुक आहेत. नाही, अनेक जणांचा विषय मी सांगितलं, जे कॅपेबल असतील, निवडण्याची क्षमता असेल तर त्यासाठी दिलं जाईल. आणि त्या घराणेशाहीलाच द्यावं, घरातल्या लोकांना द्यावं, असा कुठे आमच्याकडे निकष नियम नाही. भाऊ, बारामतीमध्ये आज शरद पवार आणि अदानी कुटुंब जे आहे एकाच व्यासपीठावर आहे. अदानींच्या हस्ते शरद पवारांच्या ठिकाणी बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन होणार आहे. पण ठीक आहे, तर काय सांग, काय अडचण काय त्याच्यामध्ये? मला वाटलं का अदानी काही नारळ फोडायला आहेत का पक्षात, असं म्हणताय का तुम्ही? तसं नाही ना. मग विकासाच्या कामावर अदानी मोठे इन्व्हेस्टर आहेत, अनेक ठिकाणी ते मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, हजारो कोटीची, रोजगार निर्माण होतोय. मग मला वाटतं अशा ठिकाणी जर त्यांची इंडस्ट्री असेल, मला माहित नाही, पण त्यांची काही इन्व्हेस्टमेंट असेल मोठी, त्यांनी काय गुंतवणूक केली असेल, ते असतील, शरद पवार साहेब असतील, तर अडचण काय? नाही भाऊ, अजित पवार पण त्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे की अदानी जे आहेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. ते रोजच तुम्ही चर्चा करता, तुमच्या माध्यमातून मला कळतंय, ते रोग एकत्रही बसतायत. ठीक आहे ना. काय आता त्यांची होत असेल त्याची युती तर त्यांना शुभेच्छा आहेत आमचं कुठे काय नाही म्हणणं आहे. बारामती मधल्या कामांचे निकाल ठाण्यातल्या लोकांनी कौतुक केलं आहे. अजित पवारांनी म्हटलंय की ठाण्याकडे पण मुख्यमंत्री पद होतं, मग त्या ठिकाणी काम का झाले नाही? आता हा त्यांचा अंतर्गत पक्ष. आता पक्षामध्ये आम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळे लढतोय, त्यामुळे थोडी टीका टिप्पणी एकमेकांना होईल, आरोप प्रत्यारोप होतील. आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे वाटत आता आम्ही जर सगळ्या 100% ठिकाणी एकत्रित लढत नाही, काही ठिकाणी ते जर वेगळे लढत असतील आमच्या विरोधात ठाण्यामध्ये, तर ते येऊन बोलतील ना, ते आरोप करतील, काय करायचं ते करू द्या, त्याचं उत्तर शिंदे साहेब देतील. ठाण्यामध्ये नमो 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 मोदी आणि नमो ठाणे असे बॅनर लागलेले आहेत ठाण्यामध्ये. त्या बॅनरांची एकच चर्चा सुरू झालेली आहे. आता काय करायचं मग? आता होऊ द्या ना, चर्चा झाली तर तुम्ही प्रत्येक विषयावर इथे बोर्ड का लागलं, तिथे हे बोर्ड का लागलं, असं मला उत्तर कसं देता येईल? मला असं वाटतं की जे जे सोयीचं असेल ते बोर्ड लागतील. पण आमच्यात एवढं ठरलं की बा अक्षर म्हणजे आपसामध्ये भांडू नका, पण टोकाची भूमिका घेऊ नका.
हे आमच्या महायुतीचं धोरण आहे, ठरलेलं आहे. जिथे काही अपरिहार्य कारणामुळे युती झालीच नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. पण ही लढत असताना फार टोकाचे आरोप करू नका, कारण आम्हाला राज्यामध्ये पुन्हा 4 वर्ष एकत्रित काम करायचं आहे. हो, जळगाव महायुतीमध्ये निवडणूक भाजपमध्ये मोठा हे बघायला मिळतं आपल्याला. जर तिकीट नाही मिळालं कुठे? तर जळगावमध्ये आता आहे बघा, तिकीट आता 75 आहेत, जागा 75 आहेत. त्यातल्या काही युतीनंतर आम्हाला काय सुटतील त्या येतील, म्हणजे काय येतील, 55 येतील, 60 येतील, 50 येतील. पण जे जागा त्यांना मिळणार नाही तिकीट, ते कार्यकर्ते आहेत, त्यांना थोडा राग राहणार त्यांच्या मनामध्ये, त्यांना वाईट वाटणार आहे. सगळ्या ठिकाणीच आहे का, फक्त जळगावला आहे का? तुम्ही बघता, तुमच्या सगळं तुम्ही दाखवतात काय काय चाललेलं सगळं राज्यभरामध्ये. कोणी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसतंय, कोणी तिथे रात्रभर झोपून बसतंय, चाललेलं आहे, आंदोलन करतायत. मला वाटतं तिकीटं कमी आहेत आणि मागणारे जास्त आहेत. आता आमच्याकडे तिथे 1000च्या वर लोकांनी अर्ज केले, तर काय करणार त्याला? सगळ्यांना समजावं लागेल. आणि मला खात्री अपेक्षा आहे की आम्ही त्या बोलल्यानंतर समजवल्यानंतर सगळे कार्यकर्ते पुन्हा लगेच झाडून झटकून कामाला लागतील. हे आपण प्रत्येक वेळी बघितलेलं आहे. मुंबई महापालिकेसाठी 207 जागांवर एकमत झाले आहे. भाजप 128 जागा आणि शिवसेना शिंदे गट 79 जागा लढणार आहे. काय माहिती तुमच्यापर्यंत? माझ्याकडे काहीच माहिती नाही. माझ्याकडे इतके कामं इकडचे की मला बाहेर तोड करायला, बघायला, कान द्यायला, डोळे बघायला जागाच नाही माझ्याकडे कुठे. त्यामुळे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय आणि शिंदेसाहेब स्वतः तिकडे बघतायत. आणि मुंबई आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं. कारण आपण बघतात ज्या गतीने आता मुंबई पुढे चाललेलं आहे, डेव्हलपमेंट होते, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होत आहेत, ब्रिज होत आहेत, भुयारी मार्ग होत आहेत, मेट्रो होत आहेत, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये निश्चित मुंबईकर आम्हालाच कौल देतील, महायुतीलाच कौल देतील कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे वरिष्ठ नेते जे आहेत तेच त्या ठिकाणी लक्ष घालतात. महायुतीला रोखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत भाऊ. काय फरक पडतोय मग? काहीच होणार नाही. निकालांची तुम्हाला दिसेल 16 तारखेला काय झालं म्हणून. त्यांचं लोक इतके दुधखोडे नाही आहेत. ही स्वार्थी युती आहे, मतलबासाठी युती आहे. आता मराठी करायचं. 25 वर्ष आपण सत्तेत असताना मराठी माणसाकडे डुंकून बघितलं नाही. तुम्ही आता काय, लोक इतके आता वेडे राहिलेले नाहीत मतदार. ते तुम्हाला तुमची जागा, आता सगळं तुम्ही काही बोला. आता मुंबई चालली, मुंबई गुजरातला चालली, त्याचं पहिला आता हे दारा राहील, पहिला त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये हे राहील, मुंबई वाचवा, मुंबई गुजरातला चालली. दुसरं काय, आता कोण मुंबई गुजरातला देत आहे? सीएम साहेबांनी आमच्या सांगितलंय, फडणवीस साहेबांनी, कोणाच्या बापाची तरी हिंमत आहे का? पण ते त्यांच्याकडे मुद्दे काहीच नाहीये. विकास म्हणून त्यांच्याकडे कुठलाच काही त्याचा दृष्टिकोन नाहीये. आणि म्हणून त्यांना असे काहीतरी भावनात्मक मुद्दे, मुंबई जाते, मराठी माणसाचं काय झालं, तुम्ही काय केलं इतके वर्ष? मला वाटतं याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. फक्त बोलबच्चन, आरोप, एवढंच त्यांचं आता काम राहिलेलं आहे. पण जनता त्यांना अजिबात या निवडणुकीत थारा देणार नाही. म्हणजे ज्या पद्धतीने नगरपालिकेवर त्यांची हालत झाली, ज्या पद्धतीने विधानसभेत आमदारकीला त्यांची हालत झाली, त्यापेक्षा वाईट परिस्थिती त्यांची राज्यातल्या महापालिकेसाठी होणार आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. महायुतीकडून जे आहे, आता महायुतीमध्ये जागा लढणार आहेत आपण सर्व एकत्र महापालिकेच्या, त्यामुळे बंडखोर जे आहेत अनेक जण इतर पक्षांमध्ये जाण्याचा धोका ओळखून महायुती ही शेवटच्या दिवशी घोषणा केली जाते का? अरे बाबा, राजकारणामध्ये सुरू असतं, प्रत्येकाला अपेक्षा असते, आशा असते. आपण अनेक वेळेला बघितलंय. तुम्ही आमदारकीलाही बघितलेलं आहे, खासदारकीला सुद्धा बघितलंय. इथे नगरपालिका आहे, म्हणजे हजारो कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. थोड्याफार काही प्रमाणामध्ये इकडे तिकडे होतं, पण निश्चित आमच्या पक्षामध्ये आम्ही त्याला समजायचा प्रयत्न नेहमी करतो आणि त्यात यशस्वी होतो. अशी कुठे बंडखोरी होणार नाही याची मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.